नमस्कार, मी किरण. तर काही दिवसांपूर्वी मी दारामध्ये वांग्याची आणि टोमॅटोची रोपं लावली होती आणि आता त्याला छान असे वांगे आणि टोमॅटो लागलेत. तर मी आज ते वांगे आणि टोमॅटो तोडणार आहे. मम्मीने काही दिवसांपूर्वी घरामध्ये जे जास्त पिकलेले टोमॅटो होते आणि जे काही खराब झालेले होते ते जमिनीमध्ये टाकले आणि काही दिवसांनी त्याचं छान असं रोप उगलं होतं. तेच मम्मीने जाळीच्या कडेकडेने त्याचे रोप लावले आणि जाळीला ते टोमॅटोचे रोप जे आहेत ते बांधले. त्यानंतर आता छान असे टोमॅटो त्याला लागलेत. तर घरामध्ये थोडीशीच दाराच्या समोर जागा आहे आणि त्याच्यातच मम्मीने टोमॅटो, वांगे अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. आवड असली तर आपल्याला छोट्या जागेमध्ये सुद्धा आपण खूप काही प्रकारची झाडं लावू शकतो. त्याचनंतर मम्मीने काही अशी वांग्याची रोपंसुद्धा लावली होती, ज्याचा मी शॉर्टचा व्हिडिओ टाकला होता. रोपं लावली होती तेव्हाचा आणि आता त्याला छान अशी वांगी लागलीत. आमच्या घरामध्ये 4-5 जणांना पुरतील इतकी वांगी त्याला लागतात. जवळपास 2-3च रोपं आहेत आणि त्याला सुंदर असे वांगे लागलेत. आता मी ते सगळे वांगे तोडून घेणार आहे आणि या दारामध्ये छोटी-छोटीच ही रोपं लावली होती आणि आता त्याला ही वांगी वगैरे लागले. तर त्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो आणि त्याची भाजीसुद्धा खूपच छान लागते. त्याच्यानंतर शेतामधून कांद्याची पात आणली होती आणि त्याच्यातला एकच कांदा शिल्लक होता. तो सुद्धा आम्ही जमिनीमध्ये लावला होता आणि त्यालासुद्धा एक कांदा छान असा लागला. आणि मी टोमॅटो तोडत असताना जर जानूला टोमॅटो नाही दिलं, तर ती भुंकून परेशान करून सोडेल. त्याच्यामुळे जानूला टोमॅटो दिले. कारण का तिला कोणतीही भाजीपाला असो किंवा टोमॅटो असो, खूपच जास्त आवडतात. मी छान असे टोमॅटो, वांगी आणि लसूण काढून घेतला. लसणाची पात मी खाण्यासाठी लावली होती, पण त्यालासुद्धा छान असा लसूण लागलेला आहे. आणि असा छान भाजीपाला काढून खरंच मला खूप आनंद झाला. आणि वांग्याची भाजी मी केलेली आहे. त्याचा मी YouTubeला शॉर्टचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.